1 ते 1.5 महिन्यापूर्वी आपण पाहिलं असेल की आमच्या इथले खासदार त्यांनी आमच्याबरोबर गद्दारी केली आणि पक्ष सोडून निघून गेले। अतिशय तीव्र अशा भावना कार्यकर्त्यांच्या होत्या, आमच्या देखील होत्या। परंतु कुठेतरी सामाजिक समंजसपणा म्हणून किंवा एक आपल्यावर चांगले संस्कार झालेले आहेत म्हणून काही वाईट आम्ही त्या बाबतीमध्ये बोललो नाही। परंतु काल जो घडलेला प्रकार आहे ते स्वतः तर गेलेच, 100 खोके घेतले का 50 खोके घेतले ते घेऊन त्यांनी गेले, परंतु परत हे नगरसेवक आणि पंचायत समितीचे सदस्य आमचे फोडायला त्यांनी नको होते। ते अतिशय वाईट कृत्य त्यांनी केलेलं आहे। मी एवढंच सांगेन, येणाऱ्या काळामध्ये त्यांना याबाबतचे परिणाम निश्चितपणे भोगावे लागतील। शिवसैनिक हा गप्प बसणार नाही, आम्ही देखील गप्प बसणार नाही। हे मशालीच्या चिन्हावरती निवडून आलेले सगळे सदस्य होते। तुमच्यात जर दम होता तर तुम्ही या सगळ्या लोकांना राजीनामा द्यायला लावायचा होता आणि निवडणूक लढवून परत तुमच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवून निवडून आणायला पाहिजे होतं। तसेच मागच्या आठवड्यात भारतीय जनता पार्टीनं सुद्धा कळंबचे आमचे जवळपास 9 नगरसेवक त्या ठिकाणी फोडले आणि ते देखील भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी समाविष्ट करून घेतले। हे देखील बाब शिवसैनिकांना आमच्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये खटकलेले आहे। या देखील बाबतीमध्ये इथून पुढच्या काळात त्यांना या बाबतीतले राणा पाटलांना आणि भारतीय जनता पार्टीला याचे परिणाम निश्चितपणे भोगावे लागतील। माझं राणा पाटील आणि ओमराजे निंबाळकर या दोघांना पण सांगणं आहे, या पुढील काळामध्ये जर तुम्ही शिवसैनिकाकडे वाकड्या नजरेनं जरी पाहायचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये राजकीय परिणाम भोगावे लागतील। ज्या पद्धतीने ओमराजे निंबाळकर हे पैसे घेऊन त्या ठिकाणी फुटले, त्याच पद्धतीनं राणा पाटील आणि ओमराजे या दोघांनी मिळून हा बाजार मांडला आणि एकानं म्हणायचं 20 लाख देतो, दुसऱ्यानं म्हणायचं 30 देतो, पुन्हा त्यांनी म्हणायचं मी 50 देतो, कोणी म्हणायचं मी 1 कोटी देतो। असा बाजार मांडून गेल्या 15 दिवसात या दोघांनी मिळून ही फोडाफोडी केलेली आहे आणि म्हणून हे नगरसेवक फुटलेले आहेत। अशा पद्धतीचं राजकारण हे खरंच खूप म्हणजे घातक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं राजकारण हे संपवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू।